The example number 2 is same question. I solve the following equations by method of reduction or reduction method. So write down example: x minus y plus z equal to 4. Second equation दिले 2x plus y minus 3z equal to 0. Third equation मिले x plus y plus z equal to 2. तर बघा पहिल्यांदा सोल्युशन पहिल्यांदा काय करूया गिवन इक्वेशन काय दिले गिवन इक्वेशन्स काय दिले x minus y plus z equal to 4. कोएफिशिएंट खाली कोएफिशिएंट आले पाहिजे व्हेरिएबल खाली व्हेरिएबल बरोबर. सेकंड इक्वेशन काय 2x x खाली x आला पाहिजे y खाली y आणि z खाली z बरोबर ना. 3z equal to 0. थर्ड इक्वेशन काय दिले अरे x plus y plus z equal to 2 बरोबर. तर आपल्याला काय म्हणायचे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे बिलो मीन डायगोनल एलिमेंट्स ना 0. तर स्टेप फर्स्ट काय पहिल्यांदा आपण काय करतो रायटिंग देम इन मॅट्रिक्स फॉर्म. रायटिंग गिवन इक्वेशन जे मीन्स गिवन इक्वेशन into a matrix form. तर काय matrix form Ax equal to B and matrix are denoted by capital letter. बरोबर. मग A काय आपण फर्स्ट एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट म्हणजे 1 minus 1 1 2 1 minus 3 1 1 1 म्हणजे स्टेट मॅट्रिक्स आहे अरे 1 minus 1 1 2 1 minus 3 1 1 1. x काय येईल मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल म्हणजे x y z इक्वल टू b काय येईल मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट म्हणजे काय येईल 4 0 2 4 0 2 4 0 2. आता आपल्याला कुठे 0 आणायचे इथं बरोबर ना. बघा पहिल्यांदा चेक करूया फर्स्ट कॉलम एलिमेंट 1 आहे का आहे. पहिल्या एक्झाम्पल मध्ये नव्हता बरोबर म्हणून आपण इंटरचेंज केले ते बघा बरोबर. आता इथं 1 आहे म्हणून डायरेक्टली काय करूया इथे 0 आणूया नंतर इथं 0 नंतर इथं 0 म्हणजे हा आपला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. त्याला म्हणतो आपण रिडक्शन मेथड. आता म्हणजे काय करायचं r2 0 आणायचे म्हणजे बाय. तर इकडे लिहितो बघा मी हे बाय काय करणार r2 minus 2 r1 करावं लागेल जे 2 ने r1 ला मल्टिप्लाय करायचं 2 minus 2 म्हणजे 0 होऊन जाईल. म्हणजे काय आता r2 चेंज होईल बरोबर ना. फर्स्ट रो तसाच येईल म्हणजे काय फर्स्ट रो येईल 1 minus 1 1. आता सेकंड रो बघा 2 व्हॅल्यू पुट करा मायनस 2 into 1 is 2 2 minus 2 0. इथं बरोबर 1 r2 किती 1 इथे लिहूया 1 minus 2 r1 is minus 1. अरे मायनस मायनस प्लस होईल काय होईल minus 2 minus 1 is plus 2 plus 2 into sorry plus 2 plus 1 is 3. तर हा बघा -3 काही -3 minus 2 into r1 म्हणजे -2 into 1 म्हणजे काय येईल -2 -3 येईल -5 बरोबर. आता r3 बरोबर काही r3 एज इट इज बरोबर 1 1 1 मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल इज x y z and matrix of constant is काही r2 चेंज होईल 4 तसाच येईल 2 तसाच बरोबर r2 is r2 किती आहे 0 minus 3 r1 किती 4
4 into -2 येईल -8 -8 प्लस 0 येईल -8 बघा ही झाली स्टेप बरोबर ना इथे 0 आणायची आता काय रे आता आपल्याला इथे 0 आणावं लागेल बरोबर पण डायरेक्टली आपण काय करू शकतो r3 r1 काय करू शकतो आपण बाय अरे r3 r1 म्हणजेच काय येईल बघा बरं फर्स्ट रो एज इट इज 1 1 1 सेकंड रो भी एज इट इज 0 3 -5 अरे 1 -1 0 1 आणि हा मायनस मायनस येईल प्लस इथे येईल 2 बघा कसा आला r3 वर आहे मायनस r1 काही -1 मायनस मायनस होईल प्लस कारण ब्रॅकेटच्या वर मायनस असल्यावर प्लस 1 होईल 1 प्लस 1 येईल 2 आता थर्ड कॉलम एलिमेंट बघा r3 is 1 -1 काही 0 x y z as it is equal to r3 चेंज होईल बरोबर ना जो पहिल्यांदा आपण लिहितो त्याच्यावर प्रोसेस होती लक्षात ठेवा r1 r2 as it is कोण चेंज होईल r3 म्हणजे 4 8 as it is r3 r1 r3 किती 2 r1 किती 4 2 4 is -2 sign of large number plus minus is -4 -2 is 2 sign of large number आता आपल्याला लास्ट स्टेपला इथे 0 आणावा लागतो बरोबर ना म्हणजेच काय करणार आता एलसीएम काढूया 3 आणि 2 चा एलसीएम किती 6 3 च्या टेबल मध्ये 6 आहे 2 च्या टेबल मध्ये 6 आहे मग असं करूया आपण काय करूया बाय आता हा r3 सेम साइन असल्यावर सबट्रॅक्शन येणार बरोबर r2 आहे तर काय करायचं हा सेकंड रोल आहे मग ह्यानं थर्ड रोलला मल्टिप्लाय करूया म्हणजे 3r3 करायचं आणि r2 ला 2 न करूया बघा मी काय केलं जो सेकंड रोलला कॉन्स्टंट आहे त्यानं थर्ड रोलला मल्टिप्लाय केलं म्हणजे 3 न आणि जो थर्ड रोल आहे त्यानं 2 ला केलं म्हणजे एलसीएम येईल बघा बरोबर करूया मग काय म्हणजे आता कोण चेंज होईल r3 आणि घेताना r3 काय घ्यायचे थ्राइस r3 घ्यायचे काय घ्यायचे थ्राइस r3 मायनस ट्वाइस r2 म्हणजेच काय होईल r1 r2 as it is राहील म्हणजे 1 -1 1 r2 पण as it is 0 3 -5 बरोबर तर r3 बरोबर r3 3 into 0 is 0 minus 2 into r2 0 आहे जे इथे 0 येईल तर इथे बघा 3 r3 3 into r3 किती 2 जे 3 into 2 minus 2 into r2 किती आहे 3 म्हणजे 3 into 2 is 6 2 into 3 is 6 6 minus 6 is 0 आता इथे बघा 3 r3 3 into 0 काय 0 minus 2 into -5 plus 10 काय plus 10 बघा minus plus 2 into 5 10 x y z as it is आता r3 बदलतो म्हणजे फर्स्ट रो सेकंड रो as it is थर्ड रो चेंज होईल 3 r3 करा 3 into r3 is -2 minus 2 into r2 करा r2 is -8 मग काय येईल -3 into -2 -6 minus is plus 8 2 are 16 मग plus 16 minus 6 16 minus 6 is 10 काही 10 बरोबर मग आता काय करूया मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करूया आणि इक्वेट करूया काय पहिल्याला म्हणजे 1 into x 1x प्लस दुसऱ्याला -1 into y -y प्लस तिसऱ्याला प्लस z 1 into z equal to 4 याला म्हणजे इक्वेशन नंबर 1 आता सेकंड रो घ्या 0 into x 0x नाही लिहिला तरी चालेल दुसऱ्याला 3y मायनस तिसऱ्याला 5z equal to -8 याला म्हणजे इक्वेशन नंबर 2 आता थर्ड बघा बरं काही 0x plus 0y plus 10z पहिल्याला दुसऱ्याला तिसऱ्याला म्हणजे ती
10z इक्वल टू 10 बरोबर. हे मिळालं तिसरं इक्वेशन. मग तिसरं इक्वेशन सॉल्व्ह करूया. 10 इंटू त्यात RHS ला गेल्यावर अरे डिवाइड होतील बरोबर ना. म्हणजेच काही z इक्वल टू 10 बाय 10 म्हणजेच काय रे मिळालं 10 बाय 10 इज अरे 10 1 जा 10 म्हणजे z मिळाला 1. आता z ची व्हॅल्यू काय करतो आपण 2 मध्ये पुट करतो. रिव्हर्स जातो इथं बरोबर. कारण की आपल्याला इथं y माहित नाही तर y फाइंड करावा लागेल. म्हणून काय म्हणूया पुट z इक्वल टू 1 into पुट z इक्वल टू 1 in 2 म्हणजेच काय 3 into y minus 5 into z काय पुट करतोय आपण 1 इक्वल टू minus 8. मग सॉल्व करूया काय 3y minus 5 into 1 in minus 5 इक्वल टू -8. मग हा जो -5 आहे तो RHS ला गेला +5 होईल बरोबर ना रे. म्हणजेच काय 3y इक्वल टू -8 +5. मग प्लस मायनस होईल मायनस 8 minus 5 3 साइन ऑफ लार्ज नंबर. साइन ऑफ लार्ज नंबर -8 +5 3 साइन ऑफ लार्ज नंबर. 3 इंटू त्या RHS ला गेल्यावर डिवाइड होईल. म्हणजेच y काय मिळाला -3/3 म्हणजे 3 1 जा 3 आणि -1/1 म्हणजे y काय मिळाला -1. आता काय करूया लास्ट स्टेप. पुट y इक्वल टू -1 and z इक्वल टू 1 in 1 we get x. म्हणूया we get अरे पुट y इक्वल टू -1 and z इक्वल टू 1 in 1 we get काय रे x minus y काय आला आपला -1 मायनस असल्यामुळे परत ब्रॅकेट टाकतो. हे -1 येईल प्लस z काय आला 1 इक्वल टू 4. बघा बरं मायनस मायनस येईल प्लस मायनस येईल +1 हे आहे ते. आता हा 1 + 1 काय येईल 2. तर इकडे लिहितो बघा मी काय x +